अगदी खुसखुशीत अशी ही लसूणी शेव, जी की आपण सोडा न वापरता एक खास ट्रिक सोबत बनवणार आहोत. अशीच खुसखुशीत संपेपर्यंत अशीच खुसखुशीत राहणार, अजिबात चिवट होणार नाही आणि कमी साहित्यामध्ये अचूक प्रमाणात सोडा न वापरता, तेलाचं मोहन न घालता कशी शेव बनवायची, पीठ कसं लावायचं सर्व पाहूया. तर इथे अर्धा किलो प्रमाणात बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ जे आहे पॅकेटचं घेतलेलं आहे आणि एकदम बारीक फाईन जे बेसन पीठ असतं तेच या ठिकाणी घेतलेलं आहे. आता हे अर्धा किलो प्रमाणाचं बेसन जे आहे आपण थोडंसं चाळून घेऊया. म्हणजे काय होतं, बेसन पीठ खूप जास्त बारीक असल्यामुळे त्यामध्ये गुठळ्या भरपूर प्रमाणात असतात आणि बेसन चाळल्यामुळे दोन फायदे होतात. एकतर गुठळ्या मोडल्या जातात आणि त्यातल्या त्यात बेसनमध्ये छान प्रकारे हवा भरली जाते आणि बेसन जे आहे हलकं तयार होतं. तर अशा पद्धतीने सर्व बेसन या ठिकाणी मी चाळून घेतलेलं आहे. आता यामध्ये अगदी पाव चमचा इतकीच हळद घातलेली आहे. खूप जास्त हळदीचा वापर इथे आपल्याला करायचा नाही आहे. त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर जी असते ती 2 चमचे घातलेली आहे. आता तुम्हाला या ठिकाणी तिखट बनवायचे असेल तर थोडंसं तिखट मिरची पावडर वापरलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर 3 चमचे जे आपले पोह्याचे चमचे असतात त्याने 3 चमचे तेल घेतलेलं आहे नॉर्मल आणि 3 चमचे पाणी घेतलेलं आहे. जितकं तेल तितकं पाणी आणि चवीनुसार मीठ. तर इथे मी 1/2 चमचा मीठ घातलेला आहे पोह्याचा आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. असं छान असं फेसाळलेलं जे आपलं स्लरी आहे ती तयार झालेली आहे मिठाची आणि ही संपूर्ण स्लरी जी आहे लगेचच पिठामध्ये घालून घ्यायची. याने काय होतं, एकतर शेव जी आहे छान अशी खुसखुशीत तयार होते आणि जे संपेपर्यंत खुसखुशीत तयार राहते आणि अशा प्रकारे आपण हे मिठाचं फेसाळलेलं स्लरी घातलं की आपल्याला सोडासुद्धा घालायची गरज नाही पडत. त्यानंतर त्याच मिक्सर जारमध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा आणि भरपूर असं लसूण घेतलेला आहे. जवळपास अर्धी वाटी लसूण सोलून असा घेतलेला आहे. अगोदर मिक्सरला थोडंसं फिरवून घेतला. त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून परत एकदम फाईन असं बारीक करून घेऊया. आता जिरे नको असेल तर नाही घातले तरी सुद्धा चालेल, पण ओवा जो आहे आवर्जून घाला. तर अशा प्रकारे बारीक करून घेतलं आणि आता हे जे लसूणाचं हे आहे आपण थोडंसं चाळून घेऊया. म्हणजे काय येतं, त्यातला लसूणाचा जो अंश आहे, ओव्याचा अंश आहे तो तर बेसन पिठामध्ये जाईलच, पण आपण असंच घातलं तर सोऱ्यामध्ये जे आहे आपले शेव जे आहे अडकेल. त्यामुळं असं चाळून घालायचं. ही ट्रिक जी आहे खूपच महत्त्वाची आहे, कारण कधीही ओवा जो आहे अख्खा किंवा मग चिरडून किंवा मग अशा पद्धतीने ठेसून सुद्धा घालायचं नाही. सरळ असं मिक्सरमध्ये घालायचं. तुम्हाला जर लसूणी शेव जरी करायची नसली तर मग ओवा, जिरे घालून आणि थोडंसं पाणी घालून असं जे आहे फिरवून घ्यायचं आणि चाळून घ्यायचं. याने काय होतं, आपली जी शेव आपण करणार आहोत ती शेव तर तेलामध्ये सोडताना सोऱ्यामध्ये गुतत नाही आणि छान असा फ्लेवरसुद्धा पाण्यामध्ये निघून येतो. आता अगोदर आपण काय करूया, हे जे सर्व बेसन आहे व्यवस्थित मिक्स करूया. कारण आपण जे मिठाचं फेसाळलेलं स्लरी घातलेलं आहे, त्यानंतर लसूणाचं पाणी घातलेलं आहे, त्यामुळं आपल्याला पाण्याचं प्रमाण किती हवं किती नको त्या अगोदर हे व्यवस्थित मिक्स केलं की म्हणजे आपल्याला पाणी किती घालायचं हे लक्षात येईल. तर हे बघा, अशा पद्धतीने अगोदर सर्व जे आहे मिक्स करून घेतलं आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून जे आहे आपल्याला बॅटर लावायचे आहे. आता कसं कन्सिस्टन्सीचं बॅटर लावायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्या अगोदर पाण्याचं जे प्रमाण आहे अगदी थोडं थोडं घालायचं. 1-1 चमचा पाणी घातलं तरीसुद्धा चालेल, कारण बेसन पिठाला जे आहे भरपूर पाणी असं लागत नाही. त्यामुळं आणि आपल्याला खूप जास्त पातळसुद्धा पीठ करायचं नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही. फक्त पीठ ज्यावेळेस आपण मिक्स करतोय तर अशा पद्धतीने करायचं. म्हणजे काय होतं की गुठळ्या जे आहे पिठामध्ये होत नाही. अशा गोल साईडने आपण फिरवत केलं, जे पीठ आहे व्यवस्थित मिक्स केलं तर अशा पद्धतीने गुठळ्या तर होत नाही, पण संपूर्ण जे जिन्नस आहेत ते व्यवस्थित मिक्स होतात आणि आपले जे पाण्याचं प्रमाण आहे ते सुद्धा आपल्याला लक्षात येतं. तर हे बघा, थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने मी मिक्स करत आहे आणि एकच डायरेक्शनने फिरवत आहे. परत थोडंसं पाणी घालूया. आता आपलं जे पीठ आहे व्यवस्थित लागलेलं आहे. अगदी अर्धा चमचाच पाणी घेतलेलं आहे आणि आता अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करूया. आता तुम्हाला इथे कुरकुरीत शेव जर करायची असेल तर पीठ जे आहे अशा कन्सिस्टन्सीपेक्षा थोडंसं घट्ट लावा आणि जर खुसखुशीत असेल तर अशी शेव लावायची. अशा पीठ जे आहे
शेवीचं असं पीठ लावायचं. म्हणजे काय होतं, खुसखुशीत शेव जी आहे तयार होते. आता ही जी शेव आहे बनवायला जितकी सोपी आहे त्यापेक्षा जास्त काळ तर टिकतेच, पण त्यातल्या त्यात मुलं जे आहे आवडीने खातात. तर ही जी शेव आहे आदल्यामधल्या भुकेसाठी बनवलेली आहे मुलांच्या, त्यामुळे इथे मी खूप जास्त तिखटाचं प्रमाण जे आहे वापरलेलं नाही आहे. तुम्हाला तिखट करायचे असेल तर मग तुम्ही तिखटाचं प्रमाण जास्त करू शकता. आणि हे बघा, अशी जी आहे पिठाची तार आली पाहिजे इतकं आपल्याला पिठाचं जे आहे पाण्याचं प्रमाण असं ठेवायचं आहे. तर हे बघा, साधारण अशा प्रकारे हे पीठ जे आहे लावून घेतलेलं आहे आणि 1-2 मिनटं एकच डायरेक्शनने व्यवस्थित असं फेटाळून घ्यायचं. म्हणजे काय होतं, पीठ जे आहे छान पद्धतीने मिक्स तर होतं आणि त्यातल्या त्यामध्ये एखादी जरी गुठळी झालेली असली ती सुद्धा निघून येते. त्यानंतर इकडे सोऱ्या घेतलेला आहे आणि अगदी बारीक अशी ही जाळी असते किंवा मग बारीक अशी ही तार असते एकदम छोटी, तर ती घेतलेली आहे मी एकदम बारीक शेवीची. आणि अशा पद्धतीने जी खडतर बाजू असते ती वरच्या साईडने घ्यायची म्हणजे, आणि खालून जे आहे मऊसूत बाजू लावून घ्यायची. त्यामध्ये थोडंसं तेलाने जे आहे आपण सोऱ्याला ग्रीस करूया. म्हणजे काय होतं, सोऱ्याला जे आहे पीठ चिकटत नाही एकतर, आणि ज्यावेळेस आपल्याला सोऱ्या स्वच्छ करायचा आहे, धुवायचा आहे, त्यावेळेस खूप जास्त त्राससुद्धा होत नाही. तर हे बघा, अशा पद्धतीने सोऱ्याला तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे. आणि आता आपण जे हे बेसन पीठ आहे हे सोऱ्यामध्ये भरून घेऊया. आता सोऱ्यामध्ये बेसन पीठ भरताना भरपूर भरायचं, म्हणजे आपल्याला एका वेळेसचा जो शेवीचा घाणा आहे तो व्यवस्थित निघला पाहिजे. त्यामुळं गच्च असं बेसन पीठ जे आहे भरून घ्यायचं आहे. आता तुमच्याकडे जर स्पॅच्युला वगैरे असेल तर त्याने भरलं तरीसुद्धा चालेल, किंवा मग अशी छोटीशी पळी घ्या, याने सुद्धा उत्तमरित्या जे आहे बेसन पीठ सोऱ्यामध्ये भरलं जातं. तर हे बघा, साधारण मी असं एवढं बेसन पीठ जे आहे सोऱ्यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि हलकंसं असं हलवून घ्यायचं. म्हणजे काय होतं, पीठ जे आहे थोडंसं खाली जातं. आता पीठ घातल्या लगेच तेलामध्ये न सोडता थोडीशी तार जी आहे आपण बेसन पिठामध्ये काढून घेऊया. म्हणजे ज्यावेळेस आपण तेलामध्ये शेवीची तार सोडू तेव्हा ती एकसारखी येईल. त्यानंतर इकडं तेलामध्ये थोडंसं बेसन पिठाचं जो आहे गोळी टाकून पाहिली तर अशा पद्धतीने तेल आलेलं होतं. आणि तेल छान प्रकारे गरम झालं की इकडून सोडवायला सुरुवात केली की बरोबर मध्ये आणून जो आपला शेवीचा घाणा आहे तो सोडून द्यायचा. म्हणजे काय होतं, शेव तुटल्यासारखी होत नाही आणि छान असा आपला शेवीचा घाणा जो आहे तयार होतो. आता सोडताना जे आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची, म्हणजे हाताला वाफ लागत नाही. आणि आपली शेव सोडून झाली की गॅसची फ्लेम हाय करायची. तर हे बघा, शेव सोडली आहे तर छान असे बुडबुडे आलेले आहे. आता हे बुडबुडे शांत होईपर्यंत अजिबात शेव पलटवण्याची घाई करायची नाही. थोडीशी तेलामध्ये लागलं तर तुम्हाला फिरवायची असेल तर अशा पद्धतीने थोडीशी फिरवून घ्यायची. आणि ज्यावेळेस हे तेलाचे बुडबुडे जे आहे शांत होतील त्यावेळेस आपल्याला शेव जी आहे पलटवून घ्यायची आहे, म्हणजे वरची बाजूसुद्धा छान पद्धतीने तळली जाईल. आता शेव पलटवताना थोडीशी सावधानी घ्यायची, कारण तेल जे आहे उडू शकतं. त्यामुळं अशा पद्धतीने खालून आणि वरून चमच्याच्या साहाय्याने जे आहे शेव पलटवून घ्यायची. एकदम सोप्या पद्धतीने पलटवली जाते. हे बघा, शेव पलटवल्यावर छान असे बुडबुडे आलेले आहे, म्हणजे जी वरची बाजू कच्ची होती ती सुद्धा शेवची बाजू जी आहे तळली जात आहे. कारण ज्यावेळेस आपण शेव सोडतो तर वरची बाजू कच्चीच राहते, खालची बाजू भाजली जाते. त्यानंतर वरची सुद्धा, बरेच लोक काय करतात की तेलामध्ये शेव सोडली की एकच बाजू जी आहे तळून काढतात आणि दुसरी बाजू कच्ची राहते. तर असं अजिबात करायचं नाही, यामुळे आपली शेव जी आहे लवकर खराब होऊ शकते. त्यानंतर अशा पद्धतीने आपले बुडबुडे जे आहे कमी झाले की शेव जी आहे छान अशी निथळून काढून घ्यायची. आणि हे बघा, काय सुरेख असा हा घाणा तयार झालेला आहे. कलरसुद्धा किती अप्रतिम आलेला आहे आणि छान अशी झटकून आपली शेव काढून घ्यायची, म्हणजे तेल जे आहे संपूर्ण निघून येतं. तर अजिबात तेल न पिणारी ही शेव आहे. आता दुसरा घाणासुद्धा घालूया. हे बघा, त्या साईडने मी चालून केलेले आहे शेव घालवायला, तर मध्ये सोडलेली आहे. आता ही जी शेव घातलेली आहे ही हाय फ्लेमवर घातलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता, ज्यावेळेस आपण हाय फ्लेमवर शेव घालतो तर तेलाला जे आहे किती असे मोठे बुडबुडे येतात. तर असं अजिबात नाही करायचं. शेव सोडताना लो फ्लेमवर सोडायची आणि शेव सोडून झाली तेलामध्ये की मग गॅसची फ्लेम जी आहे हाय करायची. म्हणजे काय होतं, हाताला वाफ
अजिबात लागत नाही. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहे, मुलांना अधूनमधून काहीतरी खायला लागतं, पण रोजच प्रश्न असतो की नवीन काय बनवायचं. तर असे शेव वगैरे तुम्ही बनवून ठेवू शकता. 1-2 महिने मुलं आरामशीर खातात. हवं तर तुम्ही याची भेळ किंवा मग शेव मुरमुरेसुद्धा मुलांना अधूनमधून टाईमपास खाऊ जो आहे उत्तम आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने संपूर्ण शेव जी आहे तळून घेतलेली आहे आणि काय सुरेख घाणे आलेले आहेत. मस्त अशी कलर पाहू शकता तुम्ही, रंग काय छान आलेला आहे. एकदम खुसखुशीत अशी ही शेव तयार झालेली आहे. 1-2 महिने सहज टिकली जाते. थंड झाल्याशिवाय डब्यामध्ये भरू नका, कारण शेव जी आहे वरून जरी थंड झाली तरी आतून जी आहे आपला जो घाणा असतो तो जाड असतो, तर आतून शेव जी आहे गरम असते. संपूर्ण शेव जी आहे छान पद्धतीने थंड करून मगच डब्यामध्ये भरा, म्हणजे काय होतं, जास्त काळ जी आहे आपली शेव टिकली जाते. तर हे बघा, अशा पद्धतीने मस्त अशी आपली खमंग लसूणी शेव जी आहे तयार झालेली आहे. अधूनमधून खाण्यासाठी उत्तमच आहे. दिवाळी किंवा सणवाराला तर आपण बनवतोच, पण अधूनमधून सुद्धा शेव जी आहे प्रत्येकाच्या घरी आवर्जून खात असतील. तुमच्या घरी आवर्जून अधूनमधून शेव खातात का नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा पद्धतीने मस्त अशी लसूणी शेव एकदा नक्की ट्राय करा. मी सांगितलेली सिक्रेट ट्रिक आणि टिप्ससोबत एकदा शेव नक्की करून पहा आणि तुमची शेव कशी झाली हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि आता आवाजसुद्धा ऐका. हे बघा, काय मस्त खुसखुशीत अशी ही शेव झालेली आहे. जर शेवची रेसिपी आवडली असेल, लसूणी शेवची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थोडी जरी रेसिपी आवडली असेल ना तर सबस्क्राईब करा. ही रेसिपी तुमच्या नातेवाईकांना, मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा.